आज अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे। मात्र या अंत्ययात्रेचा मार्ग नेमका कसा असेल? अंकिता, खरं तर आजचा हा दिवस बारामतीकरांसाठी अतिशय वेदनादायी दिवस आहे। भल्या सकाळी अजित पवार 6 वाजता दौरा करायचा बारामतीचा। अगदी अधिकारी आले नसताना देखील अजित पवार दौरे करत असताना सफाई कर्मचारी अजित पवार येणार म्हणून अतिशय अलर्ट असायचे। ते अजित पवारांच्या स्वागतासाठी किंवा अजित पवारांना कचरा आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी स्वच्छता ठेवायचे। आपण आता जिथे आहोत तिथून अजित पवारांची अंत्ययात्रा सुरुवात होणार आहे। माझ्या पाठीमागे हा ट्रक सजलेला पाहायला मिळतोय। हा दिवस कधी बारामतीकरांना पाहायला लागेल अशी अनपेक्षित घटना सगळी घडलेली आहे। आणि ज्या ठिकाणी आपण आहोत ते गदिमा सभागृहाचं चौक आहे आणि या महिला आहेत 4 ज्या ह्या सगळ्या अंत्ययात्रेच्या पूर्वी इथली साफसफाई जी आहे त्या करत होत्या। आणि अजित पवार भल्या सकाळी येणार म्हणून साफसफाई करणं ही वेगळी गोष्ट, आणि आज अजितदादांना अखेरचा निरोप द्यायचा आहे म्हणून या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंकिता आपल्याला पाणी पाहायला मिळतंय। कारण का ज्या पद्धतीने दादांनी इतक्या वर्षांमध्ये काम केलेलं होतं त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या लाडक्या दादांना निरोप द्यावा लागेल आणि त्यांच्या अंत्ययात्रेसाठी सजवलेल्या ट्रकच्या आजूबाजूची साफसफाई आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करावी लागेल। ही कल्पनाच मुळात कुठेतरी यांना पटत नाहीये। त्यामुळे या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला अश्रू पाहायला मिळत आहेत। किती वर्ष झालं काम करताय सफाई कामगार म्हणून दादांसोबत? 8-9 वर्ष झालं लॉकडाऊनच्या आधीपासून काम करते, पण दादा आलं की जीवाचं म्हणजे काय झाल्यासारखं बारामतीच्या लोकांचं सर्वांचंच गोरगरिबाचा वाली दादांसारखं कोणी नाही असं। दादा आलं म्हणलं की आम्ही त्यांच्या आधी किंवा आमच्या आधी दादा यायचं, पण आम्ही यायचं। पण हा ट्रक आता लागला आहे, थोड्या वेळामध्ये दादांची अंत्ययात्रा सुरू होते। आपला दादा अशा पद्धतीने काहीतरी होईल किंवा आपल्याला आपल्या हातातून हे काम होईल की दादांच्या अंत्ययात्रेसाठी साफसफाई करावी लागेल, ही कल्पना हे आहे का? दादांच्या हाय आम्हाला कल्पना नाही, पण दादा अशा पद्धतीने दादांनी सगळा एक्झिट घेतली, दादांचं निधन झालं, त्यामुळे मोठं दुःख होतंय। दुःखच आहे ना, काही आनंद आहे का? दुःखच आहे ना मोठं। दुःख म्हणजे डोंगर ठेवल्यासारखं सर्वांना आहे ना, दुःखच आहे। अंतकरणापासून सगळ्यांना दुःखच आहे, आनंद नाही। दादा हे देव माणूस होता। तुम्ही किती वर्ष झालं काम करताय? मी 3 वर्ष झालं काम करते। डोळ्यामध्ये पाणी दिसतंय, कारण का अशा पद्धतीने दादांनी एक्झिट घेतलेली आहे, दादांचं निधन झालेलं आहे आणि दादांची अंत्ययात्रा आज सुरू होते। अहो दादा बारामतीचा लय भारी माणूस होता की, असं लय म्हणजे बारामतीचा शान होत ती, बारामतीचं शान होतं ते दादा। दादा म्हणले एवढं काळीच माणसाचं होतं बारामती। दादाच्या जीवावरली, दादाच्या जीवावर काहीच वाटत नव्हतं, असं बारामतीचं दादा होतं। आता काय तालुक्यात मला दिली तर मला म्हणायची बाय तू दादांच्या गावची आहे। मला लय मोठा अभिमान वाटायचा। शिरूर तालुक्यात मला दिली, पण म्हणायची दादांच्या गावची आहे बाय, लय मोठ्या मंत्र्याच्या गावची आहे। हा म्हणला आमचाच दादा आहे, मोठीपणाने म्हणायची माझा दादा आहे। या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये हे अश्रू आहेत आणि हे केवळ प्रातिनिधिक म्हणून आपण दाखवतोय, अशा हजारो जणांच्या डोळ्यामध्ये अश्रू आज पाहायला मिळतील। कारण का ज्या पद्धतीने ही सगळी घटना घडली आणि आपल्यामध्ये असणारे दादा जे की दर रविवारी बारामतीमध्ये येतात आणि सकाळी सकाळी भल्या पहाटे कामाचा तडाखा दादा लावतात, अगदी सकाळी 6, 6:30, कधी कधी 5:30 वाजता देखील घराबाहेर पडून बारामतीतल्या विविध विकास कामांची पाहणी दादा या वेळेला करायचे। अनेक जण अधिकाऱ्यांची तारंबळ उडायची आणि अशा पद्धतीने आज अंत्ययात्रेसाठी हा ट्रक सजलेला आहे। अगदी थोड्या वेळामध्ये अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते अहिल्यादेवी मेडिकल कॉलेजमधून दादांचं जे मूळ निवासस्थान आहे काटेवाडी, त्या काटेवाडीमध्ये दादांचं पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर साधारणतः 9-9:15च्या आसपास इथून अंत्ययात्रा जी आहे ती सुरू होणार आहे। गदिमा सभागृहाचा हा परिसर आहे, इथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि विद्याप्रतिष्ठानच्या संकुलाच्या प्रांगणामध्ये अंत्यविधी ते सकाळी 11च्या सुमारास केले जातील। राज्यभरातून सगळेजण यायला सुरुवात झालेली आहे। अगदी आपण जशी माहिती घेतली की अनेक रस्त्यांवरती जे आहे ते
गाड्या बाहेर लावायला लोकांना विनंती केली जाते, कारण का साधारणतः लाखभर लोक या अंत्ययात्रेसाठी येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे सगळी तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात येते. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा, विविध राज्यांचे काही मुख्यमंत्री, त्यातले काही मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि जवळपास सगळं मंत्रिमंडळ आणि आमदार बारामतीमध्ये असणार आहेत. दादांना अखेरचा निरोप देणार आहेत, कारण का जी अनपेक्षित घटना, अगदी कोणीच कल्पना केलेली नव्हती ती घटना काल घडली आणि या सगळ्यांच्या लाडक्या दादांनी, महाराष्ट्राच्या लाडक्या दादांनी एक्झिट घेतली. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत, दादांचे चाहते जे आहेत, जे कार्यकर्ते दादांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये घडवले, अनेकांना संधी दिली, अनेकांना स्थानिक लोकप्रतिनिधीपासून आमदार, खासदार, मंत्री दादांनी बनवलं, ते सगळे दादांचे चाहते, दादांचे कार्यकर्ते, दादांचा सहवास ज्यांना ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये लाभला, ते सगळेजण आता बारामतीकडे येत आहेत. अगदी काल देखील आपण पाहिलं, मोठी गर्दी संपूर्ण विद्याप्रतिष्ठानच्या संकुलाच्या परिसरामध्ये होती. ज्यावेळेस अंत्यदर्शनाला सुरुवात झाली त्यावेळेस देखील जवळपास 30-35 हजार लोकांची संख्या त्या संपूर्ण मैदानावरती होती आणि हा आकडा आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतो. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने देखील तयारी करण्यात आलेली आहे आणि हा ट्रक सजलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे पाठीमागे एक हे स्वर्गीय अजितदादा पवार अमर रहे असं हे जे काही अक्षरांमध्ये लिहिलेलं आहे हे अतिशय भावनिक आहे. अशा पद्धतीने अजित पवारांच्या पुढे हे होईल आणि अजित पवार अमर रहे अशा घोषणा द्याव्या लागतील अशी कल्पनाच मुळी कुठल्याच बारामतीकरांनी केली नव्हती. आणि तो दिवस, काळा दिवस जो आहे तो संपूर्ण बारामतीकरांसाठी आलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी आजच्या दिवशी होऊ शकते आणि त्यासाठी प्रशासन जे आहे ते सध्या अलर्ट मोडवरती आहे. प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे. राज्यातील अनेक प्रशासनातील बडे अधिकारी देखील या अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहे, कारण का दादांची पकड जी आहे ती प्रशासनावरती खूप मजबूत होती. आपण सातत्याने अजित पवारांचं उदाहरण हेच देत होतो की प्रशासनावरती पकड असणारा एक नेता म्हणजे अजित पवार यांच्याकडे खूप मोठ्या संख्येने पाहिलं जायचं, कारण का अनेक प्रशासनातले अधिकारी इतर नेत्यांचं जरी ऐकत नसते तरी अजित पवारांचा एक फोन आला तर अजित पवारांच्या त्या फोनवरती अनेकांची तारांबळ उडायची, कारण का बारकावे जे असतात प्रशासनातले, कामकाजातले, ते अजित पवारांना माहीत होते. त्यामुळे अनेक आजी माजी प्रशासनातले अधिकारी देखील या संपूर्ण अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. अंकिता. निश्चित रोहन, खरं तर बारामती म्हटलं की पवार आणि पवार म्हटलं की बारामती हे समीकरण तर संपूर्ण देशाला जवळपास माहिती आहे. मात्र ज्या बारामतीसाठी अजितदादांनी एवढ्या खस्ता खाल्ल्या त्याच बारामतीमध्ये अजित पवारांचं अशा पद्धतीनं निधन झालं, ही खरं तर बारामतीकरांसाठी काळीच चिरणारी घटना आहे. एकंदरीतच रात्रभर अजित पवारांचं पार्थिव हे रुग्णालयात ठेवण्यात आलं, त्यानंतर आता हे पार्थिव बाहेर काढलं जाईल. बारामतीकरांनी, नागरिकांनी या ठिकाणी किती प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली आहे? अगदी सकाळपासूनच लांब लांबून सगळी महाराष्ट्रातील जनता असेल, अजितदादांवर प्रेम करणारे असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यातून यायला सुरुवात झालेली आहे. अगदी सकाळपर्यंत बारामतीच्या वेशींवरतीच त्यांना थांबून चालत विद्याप्रतिष्ठानकडे सोडावे किंवा विशिष्ट ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी, गैरसोय नागरिकांची होऊ नये किंवा वाहतूक कोंडी बराच काळ त्या ठिकाणी होऊ नये, कारण का VIP प्रोटोकॉल्स आहेत. त्यामुळे ही सगळी तयारी जी आहे ती रात्रभर प्रशासनाच्या वतीने केली जाते. अगदी रात्री उशिरापर्यंत अनेकांच्या बैठका ज्या आहेत त्या चालू होत्या. पार्किंगची व्यवस्था असेल, नागरिकांची कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये अशी व्यवस्था जी आहे ती करण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते अगदी रात्रभर प्रशासनाच्या वतीने केले जात आहेत. त्यामुळे या सगळ्यांचं प्रेम पाहता, अजित पवारांवरची निष्ठा पाहता आणि जी काही अकाली पद्धतीने अजित पवारांनी एक्झिट घेतलेली आहे ते पाहता मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय जो आहे तो बारामतीमध्ये येऊ शकतो. त्याची तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने केलेली आहे. आपण पाहतोय की याच रथातून, याच गाडीतून जी आहे ती अंत्ययात्रेला साधारणतः सकाळी 9च्या सुमारास सुरुवात होणार आहे आणि इथून 1 किलोमीटरच्या अंतरा परिसरामध्ये असणाऱ्या विद्याप्रतिष्ठानच्या संकुलामध्ये यांचं जे आहे ते अंत्यविधी केलं जाणार आहे. याची व्यवस्था जी आहे ती प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण का फुलांनी हा संपूर्ण ट्रक जो आहे तो आता सजवलेला आहे. याच ट्रकमधून अगदी काही वेळामध्ये अजित पवारांच्या
अंत्ययात्रेला जी आहे ती सुरुवात होणार आहे. मोठी गर्दी अंत्ययात्रेसाठी सुद्धा होऊ शकते. तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये विद्या प्रतिष्ठानच्या संकुलाच्या प्रांगणामध्ये देखील गर्दी होऊ शकते आणि त्याची संपूर्ण तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आलेली आहे. या संपूर्ण परिसरामध्ये देखील गर्दी होऊ शकते. या गर्दीवरती नियंत्रण ठेवणं, लोक भावनिक आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये या सगळ्याबाबतचा मोठ्या दुःख आहे आणि या दुःखाला सामोरं जाण्याची ताकद परमेश्वर द्यावं यासाठी सगळेजण प्रार्थना करतायत. परंतु अशा पद्धतीने हा सगळा घटना घडल्यानंतर अनेकांची पावले जी आहेत ती आता बारामतीकडे वळत आहेत. कारण का ही बारामती म्हणजे राजकीय पंढरी मानली जायची. अगदी शरद पवारांपासून खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार हे सगळेजण राजकारणातले बडे नेते आहेत, बडे नावं आहेत आणि त्यात अजित पवार यांनी स्वतःचा असा ठसा गेल्या कित्येक दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणावरती उमटवलेला आहे आणि त्यामुळेच ही जी काही राजकीय पंढरी आहे या राजकीय पंढरीमध्ये अनेक जण अगदी दिवाळीला, दसऱ्याला देखील अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीमध्ये येत असतात, गर्दी करत असतात. परंतु आज बारामतीला येण्याचं कारण काहीसं वेगळं आहे. ज्या दादांना आपण शुभेच्छा द्यायला दिवाळीसाठी बारामतीत सकाळी सकाळी रांग लावून जायचो, त्याच दादांचं अंत्यदर्शन घेण्याची वेळ आज कार्यकर्त्यांवरती आली आहे आणि हा अतिशय मोठा दुःखद प्रसंग या सगळ्या कार्यकर्त्यांवरती ज्यांचा सहवास अजित पवारांना लाभलेला आहे, ज्यांनी अजित पवारांचा सहवास अगदी एकदा भेटले, दोनदा भेटले, असे देखील सगळे कार्यकर्ते, नेते मंडळी, सर्वसामान्य जनता जी आहे ती अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी या राजकीय पंढरीमध्ये सकाळपासून यायला सुरुवात करतील. त्यामुळे ही सगळी तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने सध्याच्या घडीला केलेली आपल्याला पाहायला मिळते. रोहन, खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या कामाची सुरुवात ही सकाळपासून करायचे आणि सकाळपासूनच त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात व्हायची, पाहणीला सुरुवात व्हायची. बारामतीकरांनीच काय तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी कधी कल्पनाही केली नसेल की अशी ही सकाळ उजाडेल ज्या सकाळी अजित पवारांचं पार्थिव आणलं जाईल आणि त्यानंतर या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. रोहन, तुम्ही असेच जोडलेले राहा. तर सकाळी 9 वाजेपासून अंत्ययात्रेला सुरुवात होणाऱ्या अगदी काही वेळात या रुग्णालयातून अजित पवारांचं पार्थिव घेऊन हे काटेवाडीच्या अजित पवारांच्या निवासस्थानी नेलं जाईल.